उत्तर. आणि मी तर कायम सांगत असतो, अरे नावात ताकद पाहिजे. तरुण पोरांना माझं कायम सांगणे, नाव असं करा, नाव असं करा की आपल्या नावावर काम झालं पाहिजे, नाही तर काम असं करा की आपलं नाव झालं पाहिजे. पहा तुम्हाला काय करायचं, जिंदगी एकदा आहे, परत जिंदगी मिळत नाही. सगळे चित्रपट वंशमर होतील, पण या आयुष्याचा चित्रपट परत होत नाही. काही करा पण नाव कमवा. सेतू बांधण्याचं काम चालू होतं. राम नाव टाकायचे, दगड पाण्यात टाकायचे, राम नाव टाकायचे, दगड पाण्यावरती तरत होते महाराज रामाच्या नावाने. राम प्रभूचं नाव दगडावरती लिहायचे आणि दगड पाण्यामध्ये टाकायचे. परिणाम दगड पाण्यावरती तरत होते. हे पाहिलं प्रभू रामचंद्राने. आणि प्रभू रामचंद्राने विचार केला, अरे माझ्या नावाने दगड तरतेत. राम प्रभू म्हणले, माझ्या जर नावाने दगड तरतेत तर माझ्यात किती ताकद असेल, मी बी दगड टाकून पाहतो. वरती पाहिलं, सूर्य डोक्यावरती आला होता. म्हणजे दुपारच्या त्या बघा 12 वाजल्या होत्या. रामप्रभूने विचार केला, दुपारच्या 12 वाजल्यात. आजूबाजूला बघितलं, सगळी वानरच, सगळी वानरसेना. आता नाही दगड टाकायचं म्हणले. नाही नाही नाही, पहा मोठे माणसं लई हुशार. दिवसा 12ला नाही म्हणले, मग रातच्या 12ला. मोठे माणसं कायम प्रयोग हा एकांतातच करणार आणि सादरीकरण लोकांतात करणार. 2-3 चाल म्हणा. त्या दिवशी माझ्यापाशी आले 2 जण. चाल म्हणले, निम्यात चुकले बी. हळूच माझ्या कानात म्हणले, महाराज पहिलाच टाइम होता, कशाला बोंबालास, घरी जा, प्रॅक्टिस कर. प्रयोग एकांतात करायचा, सादरीकरण लोकांतात करायचं. ह्यांनी 10-10 वर्ष पाखवाजाची गायनाची सेवा केली, तेव्हा समाजामध्ये ह्यांच्याकरता टाळ्या वाजतात. आज एवढी सोपी गोष्ट नाही महाराजी. ज्या माणसाला हे क्षेत्राचं ज्ञान आहे तोच ह्या कलेची जाण ठेवू शकतो. ह्यांनी एकांतामध्ये 8-8, 10-10 तास मृदंगाचे बोल वाजवलेत. यांनी गायनाचे राग आळवलेत. तेव्हा आज कुठेतरी समाजाला डोक्यावर घेऊन नाचतोय. उगच कुणी कोणाला डोक्यावर घेत नाही. विठ्ठल रामप्रभूंनी विचार केला, नाही नाही म्हणले, प्रयोग एकांतात आणि सादरीकरण लोकांतात. दिवसा दगड टाकायचंच नाही, रातच्या 12ला. आणि मोठे माणसं तसंच करतात. एक तर पहाटे शपथ घेतेन, नाही तर मग दिवसा घेते, नाही सक्सेस झाली तर. रामप्रभूंनी विचार केला, सगळ्यांना झोपून दिलं. सगळे झोपले आणि रामप्रभू रात्री 12 वाजता निघले कुटियाच्या बाहेर. समुद्राच्या कडाकडाने अशी गेले, बऱ्याच अंतरावर गेले. असा एवढा दगड घेतला हातामध्ये, एवढा साऊंड एवढा दगड घेतला. असा घेतला, हा बघा, असा घेतला ना असाच वा, असा टाकला ना असाच बुडाला. पहिला दगड बुडाला. रामाला वाटलं जरा मोठा दगड होता, बारका घेऊ. त्या बारक्या साऊंड एवढा घेतला, तेव्हा टाकला, बुडाला. पहिला, दुसरा, तिसरा, 5 दगड बुडाले. कुणाच्या हाताने? रामप्रभूच्या हाताने 5 दगड बुडाले. 5 दगड बुडाल्यावर रामप्रभूला असं वाटलं, आपली झालेली फजिती ही कुणी पाहिली का? म्हणून प्रभू रामचंद्र मागं वळून पाहायला गेले. आणि सारी दुनिया फजितीवर चालू आहे बरं का. समजा पावसाळ्याचे दिवस असले आणि रस्ता असा चिकचिक झालेला असला आणि एखादं गावातलं मोटरसायकल पोरग असं सर्व दिशेने फास्ट चाललं आणि समजा घसरलं, राप दिशेने पडलंच, तर ते आधी काय पाहतं? कुणी आपल्याला पाहिलं. ते आधी पाहतं, मला कुणी पडलेलं पाहिलंय का ते पाहतं. आणि मग आपले गुडघे किती फुटले ते पाहतं. तसं झालं बाप्पा रामाचं. रामाने विचार केला, माझी फजिती झाली, कुणी पाहिली का? प्रभू रामचंद्र मागं वळून पाहायला गेले. माग मारुतराय उभेच होते. जय श्रीराम. मारुतरायाने पाहिलं, प्रभू रामचंद्र म्हणले, मारुती तुम्ही कधी? मारुतराय म्हणले, पहिल्या दगडाच्या आधी. लय गोड कथा आहेत महाराज मारुतरायाच्या. आमचे वडील रामकथा करत असतात. त्या सगळ्या ह्या कथा लहानपणीपासून ऐकूनच पाठ झाल्या. प्रभू रामचंद्र मारुतराय विचारलं, मारुती का रे? म्हणे, तुम्ही दुपारी माझं नाव टाकत होते आणि नाव टाकून पाण्यावर दगड सोडत होते, दगड पाण्यावर तरत होते. अरे मी स्वतः रामप्रभू, माझ्या हाताने दगड का तरत नाहीत? असा प्रश्न कुणी विचारला? अहो देवानी भक्ताला विचारला प्रश्न. साधी गोष्ट आहे का ही? प्रभू रामचंद्राने मारुतीला प्रश्न विचारला. अखिल कोट ब्रह्मांड नायक, रुक्मिणी प्राण संजीवन, जगत आधार, श्री पांडुरंग परमात्म्याचा 7वा अवतार प्रभू रामचंद्राचा. त्या रामाने विचारलं, मारुती दुपारी तुम्ही माझं नाव टाकत होते, माझ्या नावाने दगड तरत होते, स्वतः मी राम आहे, माझ्या हाताने का दगड तरत नाहीत? मारुतरायाने 2 उत्तर दिले, ऐका लक्षपूर्वक. मारुतराय म्हणले, पहिलं उत्तर, देवा ऐका, देवा
अव तुमच्यापेक्षा तुमच्या नावात जास्त ताकद आहे देवा, तुमच्यापेक्षा तुमच्या नावात जास्त ताकद आहे, म्हणून तुमच्या हाताने दगड नाही तरले, तुमच्या नावाने दगड तरले. पहिलं उत्तर. आणि मी तर कायम सांगत असतो, अरे नावात ताकद पाहिजे. तरुण पोरांना माझं कायम सांगणे, नाव असं करा, नाव असं करा की आपल्या नावावर काम झालं पाहिजे, नाही तर काम असं करा की आपलं नाव झालं पाहिजे. पहा तुम्हाला काय करायचं, जिंदगी एकदा आहे, परत जिंदगी मिळत नाही. सगळे चित्रपट वंशमर होतील, पण या आयुष्याचा चित्रपट परत होत नाही. काही करा पण नाव कमवा. विठ्ठल मारुतीने दिलेलं पहिलं उत्तर प्रभू रामचंद्राला समजलं, देवा तुमच्यापेक्षा तुमच्या नावात जास्त ताकद आहे. ह्याला पुरावा तुझ्या नामाचा महिमा, तुझं न कळे मेघ श्यामा. तुका म्हणे आम्हा जन्म घोडयासाठी, तुका म्हणे आम्हा जन्म घोडयासाठी, तुका म्हणे जन्म घोडयासाठी, तुका म्हणे जन्म घोडयासाठी. तुझ्या नामाचा महिमा, तुझं न कळे मेघ श्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म घोडयासाठी. तुझ्या नामाचा महिमा, तुझं न कळे मेघ श्यामा. देवा तुझ्या नामाचं महत्व तुलाच कळत नाही. पहिलं उत्तर मिळालं. आणि दुसरं उत्तर दिलं, देवा इकडे बघा माझ्याकडे, देवा तुम्ही ज्याला धरलं देवा. मारुतीराय उत्तर दिले प्रभू रामचंद्राला, देवा तुम्ही ज्याला धरलं देवा ते तरले देवा, आणि तुम्ही ज्याला सोडलं देवा बुडाले देवा. तरले तरती